गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती, पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, छाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग. ती ऑडिओ कुठे आहे ते ऑडिओ आहे. हॅलो. चोवीस ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चेच्या अंतर्गत कषायामध्ये असणारे जीव, अनंतानुबंधी कषाय, अप्रत्याख्यान, प्रत्याख्यान, संज्वलन, नंतर हास्यादी 4 कषाय, भय आणि जिगुप्सा या संबंधामध्ये आपण कथन पाहिलं. वेदाचं कथन आधीच वेदमार्गणीमध्ये येऊन गेलं, त्यामुळे ते कथन तिथून तसंच आपण लावून घेतलेलं आहे. आता हे सगळं वर्णन बघितल्यानंतर अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण आणि या सगळ्या कषायांचं जेव्हा आम्ही प्रकार स्वरूप बघतो, त्यावेळेला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जोपर्यंत आम्ही 10व्या गुणस्थानापर्यंत आहोत तोपर्यंत राग आमच्या जीवनात राहणार आहे. संज्वलनचा राग 10व्या गुणस्थानापर्यंत विद्यमान आहे. त्यामुळे हे कषाय जीवनात जरी राहिले तरीही आम्हाला कषायांचा प्रकार बदलायचा आहे. म्हणजे प्रकार बदलायचा याचा अर्थ आम्हाला अनंतानुबंधी कषाय आमच्या जीवनात असायला नको आहे. आणि त्या अनुषंगाने आम्हाला पुरुषार्थ हा जीवनात करायचा आहे की आमच्या परिणामांमध्ये मंदता कशी येईल. मंदता असताना देखील हा आमचा जो काही परिणाम आहे हा अनंतानुबंधी रूपाचा राहणार नाही. म्हणजे आमच्या अंतरंगामध्ये क्रोध असणार आहे, क्रोध आहे, परंतु हा खूप दीर्घकाळ आम्हाला त्याला खत पाणी द्यायचं नाही, त्याची जोपासना करायची नाही. तो आहे ठीक आहे, त्याला स्वीकार करायचं, पण हा जास्त काळ जीवनात राहणार नाही. अशा प्रकारे आम्ही प्रयत्न करायचा आहे की जेणेकरून हा अनंतानुबंधी क्रोधाची मात्रा कमी झाली आणि मिथ्यात्व, खऱ्या देवगुरु शास्त्राविषयीची पक्की श्रद्धा अंतरंगामध्ये ठेवायची की आप्त कसे असणार आहे, गुरु कसे असणार आहे आणि शास्त्र कसे असणार आहे. रत्नकरण शावकाचार मध्ये या संबंधामध्ये त्यांनी पूर्ण लक्षण दिलेलं आहे की खरे देव कसे आहे, खरे गुरु कसे आणि खरे शास्त्र कसे. तर या संबंधामध्ये आम्हाला पहिल्यांदा तर शाब्दिक श्रद्धा ठेवावी लागेल आणि हा शाब्दिक विश्वास जेव्हा अत्यंत दृढ होऊन त्याची प्रतीती जीवनात येईल त्यावेळेला मिथ्यात्व कषायांचा अनुदय आमच्या जीवनात होईल. कर्णानुयोगामध्ये त्याची जी प्रक्रिया सांगितलेली आहे, कर्णानुयोगानुसार ती प्रक्रिया होत राहील. आम्हाला आमची फक्त विशुद्धी पाहायची आहे आणि विशुद्धी पाहत असताना मग कर्णानुयोगाचं कार्य तिथे सांगणार आहे की कर्णानुयोगानुसार अशा प्रकारे अनंतानुबंधीचा उदय नाही, मिथ्यात्वाचं अंतरकरण करून उपशम केलेला आहे, जीव समीचीन श्रद्धा मध्ये प्राप्त झालेला आहे किंवा त्यांनी अशा प्रकारे क्षायोपक्षमिक सम्यक्त्वाची प्राप्ती करून घेतली
त्याला आता फक्त सम्यक प्रकृतीचा उदय आहे, कोणत्याही प्रकारच्या सर्वघाती स्पर्धकांचा उदय नाही. आणि त्यांनी नंतर क्षायोपक्षमिक सम्यक्त्वाची प्राप्ती करून घेतली. हे सगळं कर्णानुयोग बघणार आहे आणि आम्हाला त्याच्यामध्ये लक्ष द्यायची गरज नाही. ते जे काही कर्णानुयोगाचं कथन आहे हे फक्त आम्हाला श्रद्धेय म्हणून समजायचं आहे. विशेष बुद्धिमत्ता आहे, ज्ञान आहे. या ज्ञानाचा दुरुपयोग होऊ नये, मन एकाग्र व्हावं, त्या चिंतनामध्ये आमचा उपयोग स्थिर राहावा आणि त्यासाठी ही प्रक्रिया कर्णानुयोगाची आम्ही लक्षात घेतली पाहिजे. आणि आमचं आचरण जे आहे हे आचरण नित्य आमच्या चारित्र्य ग्रंथांमध्ये जशा प्रकारचं सांगितलेलं आहे. रत्नकरण श्रावकाचार हा आमच्यासाठी प्रधानभूत ग्रंथ आहे. किंवा सागार धर्मामृत मध्ये जसं श्रावकांचं साधक, पाक्षिक, नैष्ठिक आणि श्राधक अशा तऱ्हेने श्रावकाचं वर्णन केलेलं आहे. पहिल्यांदा तर जिनेंद्र भगवंतांचा केवळ पक्ष ह्या जीवानी स्वीकारलाय, तो पाक्षिक बनलेला आहे. की जिनेंद्रांनी सांगितलेलं सगळं मला मान्य आहे आणि नंतर त्याची निष्ठेनी आराधना केली, तो झाला नैष्ठिक. आणि ज्या वेळेला सल्लेखनाम हे जीवन संपण्याची वेळ आली त्यावेळेला आत्मसाधना करून शरीर आणि कषाय कृश करत करत आत्मप्रबलता वाढवत किंवा आत्म्यामध्ये धैर्य उत्पन्न करत या शरीराला त्यांनी स्वतःहून बाजूला सारलं. ही त्याची साधक रूपाची प्रक्रिया आहे. या ठिकाणी हे कषायांचं या ठिकाणी हे कषायांचं प्रकरण असल्यामुळे आम्हाला या संदर्भामध्ये महत्वपूर्णता लक्षात घ्यायची आहे. आता आम्ही बघतो आहे तो कषायातीत जीव. कषायातीत जीव म्हणजे ज्याच्या जीवनात आता कषायांचं उपशमन झालेलं आहे किंवा कषायांचा नाश झालेला आहे, संपूर्णतः कषाय उपशमित झाले, असं 11वं गुणस्थान असणार आहे. म्हणून त्या गुणस्थानाचं नाव आहे उपशांत मोह. मोहनीय कर्म आता उपशांत झालेलं आहे, उपशमित झालेलं आहे. उपशमाची व्याख्या काय आहे? उपशमाची व्याख्या काय सांगाल? कशाला म्हणायचं उपशम? उपशमाच्या बाबतीत लक्षात हे घ्यायचं की कर्म आमच्या सत्तेमध्ये विद्यमान आहे. सत्ता आहे आमच्याजवळ, म्हणजे कर्माचं आमच्याजवळ अस्तित्व आहे. पण आत्ता जर बघितलं तर कर्माचा उदय नाही. अशी जी काही कर्माची अवस्था ही त्याला उपशांत अवस्था आणि त्याला म्हणायचं उपशम. हा उपशम, उपशमकरण आणि उपशम. उपशम म्हणजे अंतर पाडून केलेलं उपशम हे मोहनीय कर्मातच होतं आणि उपशम करण्याची प्रक्रिया चारही घातीय कर्मात होते. मग आम्हाला त्या अनुषंगाने बघायचंय. इथे जे लावलेलं आहे 11व्या गुणस्थानामधलं उपशांत या ठिकाणी मोहनीय कर्माचा, चारित्र मोहनीयाच्या 21 प्रकृतींचा उपशम करून, अंतरकरण पूर्वक उपशम करून, म्हणजेच प्रशस्त उपशम करून ह्या जीवानी चारित्र लाभ मिळविलेला आहे, यथाख्यात चारित्राची प्राप्ती केलेली आहे. असा हा जीव कषायातीत 11व्या गुणस्थानातला. आणि जेव्हा हा क्षपक श्रेणी आरोहण केली या वेळेला हा जीव कर्माचा क्षय करत गेला आणि हा 11व्या गुणस्थानात न जाता 12व्या गुणस्थानात पोचला आणि त्या ठिकाणी त्यांनी पूर्णतः घाती कर्मांचा क्षय केला. आणि अशा तऱ्हेने त्यांनी पुढच्या गुणस्थानात म्हणजे 13व्या गुणस्थानामध्ये अरिहंत पदाची प्राप्ती करून घेतली. आम्ही जेव्हा देवशास्त्र गुरुची ज्ञानत्रयजीची जयमाला म्हणतो त्यावेळेला त्यामध्ये पहिली जयमालेचं वाक्य आहे चौ कर्मन की त्रेसस्त प्रकृती नाशी.
जर आम्हाला ही जयमाला आम्ही म्हणतो आहे, तर त्या 63 प्रकृती कोणत्या आहे की ज्याचा नाश करून अरिहंत पदाची जीवाला प्राप्ती झालेली आहे? कोणत्या असतील त्या 63 प्रकृती? चौकर्मनकी नाही आहे तिथे, कर्मनकी 63 प्रकृती म्हणा, कारण त्याच्यात नुसत्याच चौकर्माची नाही आहे. कर्मनकी 63 प्रकृती नाशी. कोणत्या आहे ते 63 प्रकृती नाशी माहितीये? मोहनियाच्या 28, जेव्हा अं? मोहनियाच्या हं? 28, हं? अंतरायाच्या 5 हम्म. आणि ज्ञानावरणाच्या 5, हम्म. ज्ञानावरणाच्या 4. 5 बरोबर आहे. 5 मग ती ज्ञानावरण शुद्ध हा ज्ञानावरण 5ही हा हा 5. केवळ ज्ञान, हा ठीक आहे. हा हा ज्ञानावरणाच्या 5 5 आणि दर्शनावरणाच्या 9. 9 या झाल्या हा 47 प्रकृती. हो 47 प्रकृती. आणि पुढच्या अं, याच्यामध्ये तर बरोबर आहे, इथपर्यंत तर अगदी करेक्ट आहे. पण ज्या वेळेला आम्ही हम्म, चौकर्मनकी म्हणूनच म्हटलं, तिथे नुसते हम्म, चौकर्मनकी नका ठेवू. हम्म, कर्मनकी 63 प्रकृती, कारण ह्याती कर्माच्या तेच ना. एवढ्या प्रकृती जर आम्ही काउंट केल्या तर त्या 47 हम्म, प्रकृती आहे. 47 प्रकृतींचा नाश केला आणि त्यासोबत हम्म, 13 नामकर्माच्या प्रकृतींचा नाश आहे. हम्म, बाकीच्या ज्या जातात 72 प्रकृती त्या पुढे जातात, 85 वगैरे प्रकृती पुढे जातात. या ठिकाणी जातात 13 नामकर्माच्या प्रकृती. नरकद्वीक आहे, हम्म, नंतर स्थावर आहे, अशा त्या 13 प्रकृती आहे ज्याचा हम्म, नाश 8व्याच गुणस्थानामध्ये होतो, 9व्या गुणस्थानात होतो. तर 9व्या गुणस्थानात हम्म, त्या 13 प्रकृती अशा मिळून झाल्या 47 + 13 = 60. आणखी 3 प्रकृती कोणत्या असतील? त्या 3 प्रकृती अशा असणार आहे की आता तो क्षपक श्रेणीनी चढलेला जीव आहे, हम्म, म्हणजे आता हम्म, त्याच्या सत्वामध्ये फक्त मनुष्य आयुचं सत्व आहे. 3 आयु हम्म, त्याच्याजवळ असणारच नाही कोणत्याही परिस्थितीत. कारण आयुचं सत्व जर असेल तर त्याला नवीन जन्म घ्यावा लागेल. म्हणून 3 आयु हम्म, या त्याच्यामधून परत काढायच्या आणि अशा 63 प्रकृतींचं सत्व नष्ट करून तो जीव कोण बनलेला आहे, तर केवल ज्ञानी बनतो. तर असा हा जीव या ठिकाणी हम्म, आपण बघतो आहे. कशायाती जीव 11व्या गुणस्थानापासून 14व्या गुणस्थान पर्यंतचा हा जीव, किंवा पुढेही आता कशायातीच आहे, पण लावताना 14व्या गुणस्थानापर्यंत आपण ही अवस्था बघणार आहोत. क्लिअर? तर आता हो. कशायातीत जीव बघताना गती कोणती राहील त्या जीवाची? कशायातीत होणार आहे तो, म्हणजे नक्की त्याची हम्म, मनुष्य गती. मनुष्य गतीच राहणार आहे. गतिरहित पण या ठिकाणी तो पुढे चालून होणार आहे. इंद्रिय पंचेंद्रिय पंचेंद्रियच राहील. काय कोणतं राहील? रस रस काय? काय? रस काय राहील? योग कोणता राहील? हम्म, 4 चार वचनाचे, मनाचे. चार हं? मनाचे, 3 काय हं? योग राहील? आणि औदारिक, औदारिक मिश्र आणि कारमान. 11व्यात आहे म्हणजे 4 मनोयोग आहे, 4 वचन योग आहे. आणखी काय योगाचे कोणते कोणते प्रकार आहे? औदारिक, औदारिक मिश्र परम आणि हे 9 कारमान. 11 12 मध्ये तर कर्मा औदारिक काय योगच राहणार आहे. परंतु 13व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने आम्हाला परत तिथे ते लावावे लागतील. कारमान काय योग, मिश्र काय योग आणि अडकत आहे बंद पडत आहे. म्हणून हा जीव 11 योग वाला असू शकतो. 4 मनाचे, 4 वचनाचे आणि 3 3 काय? कायेचे. कायेचे वेद किती राहतील? वेदातीत आहे, वेद अपगत राहणार वेदी. नाही, कारण कशायतीत झाला म्हणजे वेदाचा तर आधीच नाश झालेला आहे. म्हणून वेद एकही असणार नाही. कारण 9व्याच गुणस्थानात सवेद भागापर्यंतच तो वेदी म्हटल्या जातो.
पुढे अवेद आहे आणि हे गुणस्थान आपण बघतोय 11 पासून 14 पर्यंतचे. म्हणून या ठिकाणी वे शून्य. कशाय कशाय पण नसतील. कशाय पण आता नाहीये. ज्ञान ज्ञान, मती, श्रुत, अवधी आणि केवल. मला पर्याय पण असू पर्याय शकते. नाही असू राहणार. शकते. असू शकते. म्हणजे जोपर्यंत तो 12व्या परत इथे विवक्षा लक्षात घ्यायची, जोपर्यंत तो 12व्या गुणस्थानात आहे, 11 किंवा 12व्या या 2 गुणस्थानात आहे, तोपर्यंत त्या जीवाला मती श्रुत हे 2 ज्ञान कमीत कमी असू शकतात. मतिश्रुत ज्ञानाने देखील तो केवल ज्ञानी बनू शकतो. कुणाला 3 ज्ञान असतील, मतिश्रुत अवधी किंवा मतिश्रुत मनपर्यय, असं देखील कॉम्बिनेशन राहू शकेल. आणि कोणत्या जीवाला मतिश्रुत, अवधी आणि मनपर्यय असंही 11 आणि 12व्या गुणस्थानात राहू शकेल. आणि 13 पासन मात्र एक केवल ज्ञानच राहणार आहे. बाकीची ही 4 ज्ञान क्षयोक्षमिक ज्ञानाचा अभाव असणार आहे. नंतर संयम. यथाख्यात. यथाख्यात संयम. यथाख्यात एकच संयम आहे आता. दर्शन. चारही असू चारही 3. दर्शन. 4ही असू शकते. ज्ञानाची जशी अपेक्षा लावली तशीच अवधी दर्शनाची पण अपेक्षा लावायची. 4. 11 आणि 12 मध्ये चक्षु अचक्षु अवधी आणि पुढे मात्र एक केवल फक्त दर्शन. केवळ. लेशा. 3 लेशा. शुक्ल लेश. शुक्ललेशा. आता फक्त शुक्लच आहे. आता कोणतीच लेशा नाही, केवळ शुक्ल लेशा आहे. भव्य. भव्यच असतील. भव्यच आहे आणि पुढे भव्या भव्यांची पण होणार आहे. सम्यक्त्व. शाईक सम्यक्त्व शाईक असू शकतात आणि किंवा औपशादिक. हा, शाईक आणि औपशमिक, द्वितीयोपशमिक सम्यक्त्व असू शकतं. द्वितीयोपशमवाला कुठपर्यंत जाईल? 11व्या गुणस्थानापर्यंत. कोणत्या गुणस्थानापर्यंत 11. द्वितीयोपशमवाला जाईल? 11 पर्यंत. द्वितीयोपशम सम्यक दृष्टी कोणत्या गुणस्थानापर्यंत जाईल? 11व्या गुणस्थानापर्यंत. हॅलो. 11. 11 पर्यंत. 11व्या. 11 पर्यंत जाईल. 12व्यात जाणारा जो आहे तो क्षाईकवालाच असणार आहे. उपशम श्रेणी आरोहण करणारा जीव आता सांगितलेल्या पैकी किती कर्म प्रकृतींचा क्षय करू शकतो? कुठे? द्वितीयोपशम श्रेणी आरोहण करणारा जीव. क्षय कोणालाच नाही ना? क्षय कोणताच नाही होणार ना? हा, क्षय कोणताच नाही होत या ठिकाणी. या ठिकाणी क्षय कोणताच होणार नाही. आवाज कटत आहे आज थोडा. हो, आज की नाही इंटरनेटही बंद पडू लागलाय मध्ये मध्ये आणि हे चाललंच पाऊस आहे. पण आहे, इकडे पण पाऊस आहे त्यामुळे. पाऊस आहे. कंटिन्यू करू ना? हो हो, करा तुम्ही कंटिन्यू, पण थोडा मध्ये मध्ये हे होत आहे जरा. हो, मध्ये मध्ये बंदच पडत आहे. तर सम्यक्त्व क्षाईक सम्यक्त्व राहील, द्वितीयोपशम सम्यक्त्व राहील. द्वितीयोपशम सम्यक्त्वाला उपशम करत जाईल, क्षय तो करणार नाही. या ज्या 13 नामकर्माच्या प्रकृती वगैरे सांगितलेल्या आहे किंवा बाकीच्या प्रकृती यांचा तो उपशम करत जाईल. नामकर्माचा प्रकृतीचा उपशम करेल का? नाही. नामकर्माच्या त्याचा होणार नाही, त्याची बंध विच्छुत्ती करेल. बंधची. ज्या उपशमित होण्यायोग्य प्रकृती आहे मोहनीयाच्या त्याचा उपशम करेल. आणि त्याही प्रकृतीमध्ये कोणत्या प्रकृती त्याच्या सत्तेमध्ये आहे? आता 21च आहे, कारण अनंतानुबंधी गेलेली आहे. 21च प्रकृती त्याच्या जवळ आहे आणि त्यामुळे तेवढ्याच प्रकृतींचं तो उपशम करेल. संज्ञी. संज्ञीच असणार आहे. संज्ञीच आहे. आहारक. आहारक अनाहारक होईल आणि अनाहारक 13व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने तो 3 समयपर्यंत अनाहारक पण होऊ शकतो, म्हणून अनाहारक. आणि 14व्या गुणस्थानात तो अनाहारकच आहे, म्हणून आहारक पण आहे आणि अनाहारक पण आहे. गुणस्थान.
11, 12, 13, ते 14. 14. 14 गुणस्थान बरोबर. संज्ञी जीव समास संज्ञी पंचेंद्रिय. संज्ञी पंचेंद्रियच राहील. पर्याप्ती सगळे 10 पर्याप्ती. सगळ्या पर्याप्ती राहील. काही प्राण आता प्राण हं, लावताना 10 पासून मग ते कमी कमी करत अपेक्षेने हो लावता येईल. 10 पेक्षा कमी लावावे लागतील. 11 आणि 12व्या गुणस्थानात 10 प्राण लावायचे. 13व्या गुणस्थानात 4 4. प्राण लावायचे. नंतर याच्या एकच वेळेला एक 2, कायबल 1, आणि आयु दोनच प्राण लावायचे. 2 14व्या गुणस्थानात आणि एक आयु प्राण लावायचा. अशा प्रकारे प्राण त्या ठिकाणी घटित करायचे. कारण आपल्याला गुणस्थान पाहिजे 11 पासून 14 पर्यंतचे. 11 आणि 12व्या गुणस्थानात 10 प्राण असणार आहे. 13व्या गुणस्थानामध्ये आता फक्त 4 प्राण राहणार आहे पूर्ण काळपर्यंत. नंतर जेव्हा तो सूक्ष्म क्रिया प्रतिपाती आणि त्यामध्ये कार्माण काय योग धारण करेल त्यावेळेला कार्माण काय योग ज्या वेळेला त्याला असेल त्यावेळेला त्याला 2 प्राण राहतील. एक काय बल आणि आयु. आणि 14व्या गुणस्थानात एक आयु प्राण राहील. अशा प्रकारे प्राणांची व्यवस्था आहे. संज्ञा संज्ञा आहे संज्ञा असणारच नाही. संज्ञा तीच कशाचीच आहे असेल ना. म्हणजे संज्ञा राहणार नाही. एकही संज्ञा राहणार नाही कशातीच असल्यामुळे. उपयोग 5 ज्ञानोपयोग आणि 4 दर्शनोपयोग. 5 आणि 4 आणि 9 उपयोग. 9 हा 9. ध्यान शुक्ल ज्ञान 4. 4 शुक्ल ध्यान. 4 शुक्ल ध्यान. तसं म्हटलं तर 11व्यात पहिलं आहे पृथक्त्व वितर्क. 12व्यात एकत्व वितर्क. 13व्यात सूक्ष्म क्रिया 11, 12, प्रतिपादी आणि 13 आणि 14व्यात विपरत क्रिया निवर्तिनी. अशा प्रकारे ध्यान राहतील. 11 मध्ये एकच शुक्ल ध्यान पृथक्त्व वितर्क. 12व्यामध्ये एकत्व वितर्क. नंतर सूक्ष्म क्रिया प्रतिपाती हे 13व्याच्या अंतर्मुहूर्त जेव्हा 13व्या गुणस्थानाचा काळ राहील त्यावेळेला. आणि 14व्या गुणस्थानामध्ये विपरत क्रिया निवर्तिनी अशी ही ध्यानाची व्यवस्था राहील. नंतर आश्रव योग आता आणि इथे फक्त योगाचे. योगच लावायचे. योगाचेच आहे. नित्यात्व आता नाही, अविरती योगच नाही. लावा म्हणजे 11. नित्यात्व नाही, अविरती नाही, कशा नाही, योगच आहे. म्हणजे 11 प्रकारे आश्रव असणार आहे. जाती मनुष्य 14, संबंधी 14 लाख. 14 लाख आणि 14 लाख कुल करोड कुलकोटी. इतके मनुष्य संबंधी कुलकोटी. आता भाव कसे लावाल या जीवांना. या जीवांचे भाव लावताना आता परत विचार करावा लागतो. 11व्या गुणस्थानात 12व्या गुणस्थानात वेगवेगळे भाव लावावे लागतात. आता पहिल्यांदा 11व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने पहा. 11व्या गुणस्थानात भाव लावताना औपशमिक 2 सम्यक्त्व 2 आणि भाव चारित्र्य. राहतील. सम्यक्त्व आणि चारित्र्य. नंतर क्षायिक भाव व आणि काही 13 भाव नाही राहणार. 11व्या अक्षर गुणस्थानात राहतील. नाही राहणार. एक राहू शकेल. क्षायिक सम्यक्त्व राहू शकेल. जर तो क्षायिक वाला आहे आणि उपशम वाला चढतोय तर क्षायिक सम्यक्त्व असू शकेल. म्हणून एक क्षायिक सम्यक्त्व. नंतर क्षायोपशमिक भाव आता 4 नाही ज्ञान ज्ञान, आहे ना. दर्शन. अजून तिथे क्षायोपशमिक भाव आहे. तो केवल ज्ञानी व्हायचा आहे. त्यामुळे 11व्या गुणस्थानात त्याला क्षायोपशमिक भाव आहे. 4 ज्ञान, 3 दर्शन, 5 लब्धी. नंतर आता सम्यक्त्व नाही. नंतर देश संयम नाही आणि संयम
हे पण लावावं लागेल का संयम? नाही. यथाख्यात नाही. संयम आहे, म्हणजे हे पण हम्म. लावायचं नाही, कारण हा क्षायोक्षमिक भाव तिथे आता नाही आहे. यथाख्यात संयमाची प्राप्ती झालेली आहे, म्हणून हा लावायचा नाही. नंतर औदैक भावामध्ये गती आहे. आता हो, औदैक गती अज्ञानही आहे, लावावं लागेल. मनुष्य गती. औदैक अज्ञान 11 लावावं लागतं. गती 11व्या गुणस्थानात. हा, गती कशाय नाही, लिंग नाही. गती कशाय, लिंग, मिथ्या दर्शन, अज्ञान नाही. आहे. नंतर असिद्धत्व आहे, लेशायिक शुक्ल आहे. हे भाव औदैक मध्ये लागतील. आणि पारिणामिक मध्ये तो जीव भव्यच आहे आणि जीवत्व आहे, दोन पारिणामिक भाव लागतील. आता 12व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने जर आम्ही भाव पाहिले तर भाव कसे लागतील? औपशमिक भाव नाही. नाहीये. नाही, औपशमिक नाहीये. म्हणजे शून्य. हा, आणि म्हणजे निष्कर्ष काय निघाला? 11व्या गुणस्थानापर्यंत औपशमिक भाव आहे, आणि 5ही भाव जर आम्हाला पाहायला मिळतील तर ते 11व्या गुणस्थानात पाहू शकतो आम्ही. उपशम श्रेणीच्या अपेक्षेने चारित्र आणि सम्यक्त्वाच्या अपेक्षेने क्षायिक भाव, असे 5ही भाव 11व्या गुणस्थानामध्ये लागतात. 12व्या गुणस्थानामध्ये औपशमिक भाव शून्य आहे. क्षायिक भाव दोन क्षायिक क्षायिक भावाचा भाव, दोनच आहे. सम्यक्त्व आणि चारित्र्य दोनच, दोन्ही पण. सम्यक्त्व आणि चारित्र, कारण बाकीचे भाव अजून प्राप्त व्हायचे आहे. घाती कर्मांचा जोपर्यंत सद्भाव आहे तोपर्यंत प्राप्त नाही, म्हणून दोनच भाव लावायचे, क्षायिक सम्यक्त्व आणि क्षायिक चारित्र. नंतर क्षायक्षमिक भावामध्ये जसे आपण औपशमिक मध्ये लावले तेवढे सगळे भाव क्षायक्षमिक मध्ये 12व्या गुणस्थानातही लावावे लागतात. तेवढे भाव त्यांच्याजवळ क्षायक्षमिक आहेत. आणि औदैक भावामध्ये पण ऐकूच येत नाहीये काहीच. हॅलो. डिस्कन हॅलो. हॅलो. ऐकू येत नाही. आवाज नाहीये काहीच. हॅलो. वहिनीचाच आवाज नाही येऊ लागला. विजू वहिनीचा नाही येत आहे. हा, आपला येतोय. आपला येतोय. नको तो येतोय. आता हे भाव संपले की बंद करू मग लागलं तर क्लास. औदैक भाव तेवढेच राहतील आणि पारिणामिक भाव राहतील. आता 13व्या गुणस्थानात किती राहतील? 13व्या गुणस्थानात आता औदैक अज्ञान नसेल. औपशमिक शून्य, औपशमिक शून्य. 13व्यात औदैक अज्ञान नाही आहे आता. हा, नाहीये ना. हा, औदैक अज्ञान नाही आहे. 13व्या गुणस्थानात आता भाव क्षायिक भाव वाढले, 9च्या 9 आले. क्षायिक 9 पण झाले आता त्या ठिकाणी. नंतर क्षायोक्षमिक आता किती राहील? क्षायोक्षमिक 0 राहील. गती हा, औदैक मध्ये राहतील गती आणि असिद्धत्व, लेशायक हे भाव राहतील. आणि 14व्या गुणस्थानात त्याचप्रमाणे भाव राहतील. मला वाटते आज आपण इथे थांबूया. त्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का अरु
कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है, उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है। नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवच्छायाणं नमो दोये सव्वसाहुणं। सर्वांना जय जिनेंद्र.